शेकडो आदिवासी बांधवांचा पोलीस स्टेशनवरती मोर्चा। आदिवासी कुटुंबावर हल्ला करणाऱ्या आरोपींच्या अटकेची मागणी, तीव्र आंदोलनाचा इशारा। जळगाव जामोद तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगेच्या पायथ्याशी वसलेल्या कहूपट्टा शिवारात भुवन सिंग मुजालदा यांच्या परिवारावर शेतीच्या वादातून जळगाव जामोद शहरातील शब्बीर आणि त्याच्या पुत्राने 23 मार्च रोजी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली होती। या हल्ल्यात 3 जण जखमी झाले असून मंगल सिंग यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचाराकरिता नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे। एवढा गंभीर प्राणघातक हल्ला होऊन सुद्धा जळगाव जामोद पोलिसांनी अजूनही आरोपीला अटक केलेली नसल्याने संतप्त झालेल्या शेकडो आदिवासी बांधवांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनवर मोर्चा काढत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली, अन्यथा तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशाराही दिला आहे। आज आम्ही समस्त आदिवासी बांधवांच्या वतीने 23/3/2025ला जी घटना घडली आमच्या आदिवासी शिवारामध्ये कहूपट्टा येथे, ती अतिशय निंदनीय आहे। जी मूळ जमीन होती द्वारकाबाईची, ती देहांत झाली, तिचा वारस कुणी नव्हता आणि त्यावेळेस ती मृत्यूची झुंजत होती, त्यावेळेस आदिवासी बांधवांना त्यांना मदत केली आणि ती 22 एकरची जमीन होती, ती आमच्या आदिवासी बांधवांना कशण्यासाठी दिली होती आणि ती जमीन आमच्या आदिवासी बांधव 5 कुटुंब त्या ठिकाणी त्यांचा उदरनिर्वाह होत होता। पण ही जमीन भूदान यज्ञ महामंडळची आहे असे निर्देशन येते आणि भूदान यज्ञ महामंडळ हे जमीन कशण्यासाठी देते, कुणाला विकत देण्यासाठी नाही। पण आता जी जमीन आतापर्यंत ती जमीन कसत होते आमचे आदिवासी बांधव, पण पैशाच्या बलावर ती जमीन गैर आदिवासी म्हटल्यापेक्षा पैशाच्या बलावर ती जमीन बळकावून घेतलेली आहे।